फ्रेंड्स, आज आपण शिकूया वर्ग 7वीचा विज्ञान विषय आणि पाठ बघूया आपण 9वा. त्यातला आपण आज बघणार आहोत भाग पहिला. पाठाचं नाव आहे उष्णतेचे प्रारण. तर विद्यार्थी मित्र हो, आपण यापूर्वी उष्णतेचे वहन आणि अभिसरण कसं होतं ते आपल्याला माहीतच आहे. आधीचा जो पाठ होता त्यात आपण ते पाहिलेलं आहे. तर आता आपण बघूया की आता उष्णतेचे प्रारण म्हणजे काय ते आपण समजावून घेऊया. तर विद्यार्थी मित्र हो, आपल्याला उष्णता ही ऊर्जा आहे आणि उष्णता आपल्याला कोणत्या गोष्टीपासून मिळते तर उष्णता आपल्याला ही सूर्यापासून मिळते. म्हणजेच आपल्याला सूर्यापासून प्रकाशही मिळतो आणि उष्णताही मिळते. बघा विद्यार्थी मित्र हो, आपल्याला जे चित्र दिसत आहे त्या चित्रामध्ये बघा शेकोटी पेटलेली आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय आहे तर ते शेकोटी सुद्धा काय आहे, त्यापासून आपल्याला उष्णता मिळते आहे. म्हणजेच कोणतेही माध्यम नसताना होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास आपण काय म्हणतो, प्रारण म्हणतो. म्हणजेच उष्णता ही ऊर्जा आहे, यावरून हे सिद्ध झालेलं आहे. आता बघा, ही गोष्ट आपण एका प्रयोगाद्वारे बघूया. आपण आता प्रयोग करणार आहोत, एका मेणबत्तीचा करणार आहोत, है ना. तर आता बघा, आपण ती मेणबत्ती एक घेऊया. बघा, चित्र दिसतंय आपल्या याच्यामध्ये आणि या चित्रामध्ये आपल्याला एक मेणबत्ती पेटवलेली दिसते आहे. आता ती पेटवलेली मेणबत्ती आपल्याला उभी करून ठेवायची आहे आणि त्यावरून आपण बघूया की उष्णतेचे प्रारण जे आहे ते कसं होत आहे. ठीक आहे. बघा, तर विद्यार्थी मित्र हो, हा प्रयोग आपण घरी सुद्धा करू शकतो. एक मेणबत्ती घ्यायची, ती पेटवायची आणि ती पेटवलेल्या मेणबत्ती समोर आपले दोन्ही पण तळहात त्यासमोर धरायचे आपल्याला. आणि धरल्यानंतर एक 5 मिनिटांनंतर आपल्याला त्यावरून काय जाणवतं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला आता त्याच्यावरून काय जाणवतं आहे तर त्या मेणबत्ती जवळ म्हणजे दोन्ही तळहात नेल्यानंतर तुम्हाला काय जाणवत आहे की आपले हात हे गरम झाल्याचे आपल्याला जाणवतात ते, बरोबर आहे. आता बघा, हिवाळ्यामध्ये सुद्धा काय असतं, थंडी असते. मग त्या थंडीच्या वेळेला आपण काय करतो, शेकोटी पेटवतो किंवा बाहेर आपलं कोवळं ऊन पडलेलं असतं, ते कोवळ्या उन्हात आपण उभं राहतो. मग त्यामुळे काय होतं की आपल्याला थोडीशी उष्णता मिळते आणि त्या उन्हामुळे आपलं अंग सुद्धा कसं होतं, गरम होतं. म्हणजेच काय की शेकोटीमुळे सुद्धा किंवा उन्हामुळे सुद्धा आपल्याला उष्णता मिळते, बरोबर आहे. आता बघा, असंच तुम्ही जेव्हा शेकोटीजवळ किंवा सकाळी कोवळ्या उन्हामध्ये तुम्ही उभं राहता त्यावेळेला आपलं शरीर हे आपल्याला गरम झाल्याचं जाणवतं, बरोबर आहे. म्हणजेच काय होतं की सूर्यापासून आपल्याला काय मिळते तर उष्णता मिळते, प्रकाशही मिळतो. बघा पुढे, आता आपण हे चित्र बघतो आहे तर सूर्य हा आपल्यापासून कसा आहे, लाखो किलोमीटर अंतरावर आहे आणि हे सूर्य आणि पृथ्वी या दरम्यान काय नाही आहे तर हवा सुद्धा नाही आहे. आणि हा जो थर आहे हवेचा, हा केवळ कसा आहे, पृथ्वी लगतच फक्त आहे. त्यामुळे काय होत आहे तर आपल्याला जी उष्णता मिळते आहे ती उष्णता आपल्यापर्यंत पोहोचते आहे सूर्याद्वारे, बरोबर. म्हणूनच अशा प्रकारे कोणतेही माध्यम नसताना होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास आपण काय म्हणतो, प्रारण म्हणतो. तर बघा विद्यार्थी मित्र हो, आपल्या चित्र दिसून याच्यामध्ये है ना, शेकोटी दिसते आहे, ऊन तापलेलं दिसत आहे याच्यामध्ये. आणि शिवाय आपल्याला या उन्हामुळे सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो, उष्णता मिळते, हे सुद्धा आता सिद्ध झालेलं आहे. म्हणून यावर आपण काय म्हणतो आहे तर उष्णतेचे प्रारण, त्याला आपण असं म्हणतो आहे. ठीक आहे. आता बघा, आता आपण बघितलेलं आहे प्रारण म्हणजे काय बघितलेलं आहे. पुढे बघूया आता आपण की हे उष्णतेचे प्रारण होत असताना प्रारणे जेव्हा एखाद्या वस्तूवर पडतात तेव्हा त्या वस्तूचा काही भाग हा काय होतो, उष्णतेमुळे शोषून घेतला जातो, बरोबर आहे. तर पुढे बघूया आता आपण त्यामध्ये की ही जी प्रारणं पडलेली त्या वस्तूवर
तर त्या वस्तूचा भाग आहे तो सुद्धा कसा होतो, परावर्तित केला जातो. बघा चित्र दिसतं, त्याच्यामध्ये आपल्याला काय होत आहे, सूर्याची जी किरण आहे ती कुठे पडत आहे, त्या वस्तूवर पडत आहे. त्यामुळे काय होत आहे, तो भाग आपला परावर्तित केला जातो आहे. तर तुम्ही पाहिलं असेल विद्यार्थी मित्र हो, की एखाद्या पदार्थाची जी कारणे असतात ती काय होतात, शोषून घेण्याची क्षमता त्या रंगावर ती अवलंबून असते. पुन्हा बघा, एखाद्या पदार्थाची उष्णतेची कारणे शोषून घेण्याची क्षमता ही त्याच्या रंगावर किंवा त्याच्या गुणधर्मावर अवलंबून असते. बरोबर आहे. आता हे बघण्याकरता आपण काय करूया, एक आपल्याला प्रयोग करायचा आहे आणि तो प्रयोग आपण पुढच्या भागामध्ये बघूया. ठीक आहे. विद्यार्थी मित्र हो, यापूर्वी आपण पाठ 9 उष्णतेचे प्रारणचा भाग पहिला पाहिला होता. आता आपण बघूया भाग दुसरा. यामध्ये आपल्याला पाहायचा आहे एक प्रयोग, तो आपण बघूया. आता बघा, आपला जो प्रयोग बघायचा आहे त्याकरता आपल्याला लागणारे जे साहित्य आहे ते आपल्याला काय घ्यायचं आहे ते आपण या चित्रामध्ये बघूया. बघा, आपल्याला घ्यायचे आहे 2 अल्युमिनियमचे डबे. आणि आता बघा, आपलं चित्र दिसतंय, त्यामध्ये आपल्याला या चित्रामध्ये बघा आपल्याला 2 डबे दिसत आहे अल्युमिनियमचे घेतलेले. तसंच आपल्याला 2 सुद्धा काचेचे ग्लास घ्यायचे आहे. त्यानंतर एक काळा रंग आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर थोडं पाणी पण घ्यायचं आहे. आणि आपल्याला जे तापमान मोजायचं आहे त्याकरता आपल्याला घ्यायचं आहे तापमापी. बघा, आपल्याला या चित्रामध्ये पुन्हा जे दिसतं आहे ते तुम्ही एकदा सगळं व्यवस्थित बघायचं आहे. आपल्याला लागणारं साहित्य आहे. आणि हा प्रयोग आपण घरी सुद्धा करू शकतो. पुन्हा बघा एकदा, अल्युमिनियमचे 2 सारखे डबे, काचेचे 2 ग्लास, त्यानंतर थोडं पाणी, काळा रंग आणि तापमापी आपण हे घेतलेलं आहे साहित्य, या प्रयोगाकरता लागणारं साहित्य. आता आपण बघूया की आपल्या प्रयोगामध्ये काय करायचं आहे. तर बघा, या 2 डब्यापैकी आपल्याला काय करायचं आहे की एक डबा घ्यायचा आहे. त्या डब्याला आपल्याला बाहेरून काळा रंग द्यायचा आहे. चित्र दिसतंय तुम्हाला, पहिल्या डब्याला यांनी काळा रंग पेंट केलेला आहे आणि तो डबा आपल्याला वाळवायला उन्हामध्ये बाहेर ठेवायचा आहे. पण मात्र दुसरा जो डबा आपल्याला दिसतो आहे तो आपल्याला रंगवायचा नाही आहे, तो आपल्याला तो तसाच ठेवायचा आहे. ठीक आहे. आता बघा, आता या दोन्ही डब्यामध्ये आपण काय करणार आहोत की काचेचे जे 2 ग्लास आहे त्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे. आणि दोन्ही ग्लास, ते पाण्याने भरलेले ग्लास दोन्ही आपण त्या डब्यामध्ये ठेवणार आहोत. आणि मग ते ग्लास ठेवल्यानंतर त्यामध्ये आपण दोन्ही डब्यांना झाकण लावणार आहोत. झाकण लावल्यानंतर ते दोन्ही डबे, बघा झाकण लावलेले आहे, दिसलाय तुम्हाला. पण या डब्याच्या आतमध्ये आपण काय ठेवलेलं आहे, तर काचेचे ग्लास ठेवलेले आहे, त्यात पाणी भरलेलं आहे आपण. नंतर मग आपण काय केलेलं आहे, दोन्ही डब्यांना या झाकण लावलेले आहे. आणि आता हे झाकणवाले डबे आपण काय करणार आहोत, उन्हामध्ये बाहेर ठेवणार आहोत. दिसतं चित्रामध्ये तुम्हाला. बघा काय केलंय त्यांनी, दोन्ही पण डबे काय केलं आहे, बाहेर त्यांनी ते उन्हामध्ये नेऊन ठेवलेले आहे. आता बघा, आपल्याला या चित्रामधून काय दिसतं आहे, तर या दोन्ही डब्यांचं आपल्याला करायचं आहे निरीक्षण. का बरं, तर आपण हे दोन्ही डबे उन्हामध्ये ठेवल्यानंतर या डब्यामध्ये आतमध्ये आपण जे ग्लास ठेवलेले आहे पाणी भरून, तर जे टेम्परेचर आहे म्हणजे तापमान जे आहे ते आपल्याला तापमापीने मोजायचं आहे. आणि ते मोजून आपलं काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. तर चला करूया आपण त्या निरीक्षण आता याचं. बघा, आता उन्हामध्ये 2 तास ठेवल्यानंतर आपल्या डब्यात झाकण जे आहे ते उघडायचं आहे. आणि ते उघडल्यानंतर मग आता जो आपला पहिला डबा होता काळ्या रंगाचा, त्यातला आपण जे पाणी भरलेला ग्लास जो पण ठेवलेला होता ते तापमान आपण मोजणार आहोत. आणि शिवाय दुसरा जो डबा होता त्यातलं जे पाणी भरलेला ग्लास होता
त्यातली आपण तापमान मोजणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, आपल्याला सांगता येईल का की या 2 डब्यापैकी कुठल्या डब्यामधल्या काचेच्या ग्लासामधलं पाण्याचं तापमान हे जास्त असेल आणि कुठलं कमी असेल? आपल्याला काही फरक दिसतोय का? सांगता येईल आपला फरक? तर बघा, या दोन्ही ग्लासामधलं पाण्यात तापमान जे आहे ते कसं होणार आहे? वेगवेगळं राहणार आहे. दिसते चित्र आपल्याला त्याच्यामध्ये? काय केलंय बघा, आपण काचेचे ग्लास जे पाण्याने भरलेले होते ते आपण बाहेर काढलेले आहे आणि त्या बाहेर काढलेल्या ग्लासामध्ये पाण्यामध्ये आपण काय ठेवलेली आहे? तापमापी ठेवलेली आहे. म्हणजे आपल्याला त्या पाण्यात तापमान जे आहे ते आपल्याला निरीक्षण करून मोजायचं आहे. तर मोजूया, तर मग बघूया आपण काय दिसतंय ते. तर बघा, आपल्याला काळा डबा आपण जो रंगवला होता काळ्या पेंटनी, त्यामधल्या पाण्यात तापमान जे होतं ते कसं होणार आहे? जास्त राहणार आहे. आणि पहिला आपला जो डबा होता नुसता अल्युमिनियमचा, त्याला पण रंग मारलेला नव्हता, त्यामधल्या पाण्यात तापमान जे आहे ते अतिशय कमी आहे. पण मात्र जो आपला दुसरा डबा होता काळ्या रंगाला दिसतोय ना आपल्या चित्रामध्ये, तर त्या काळ्या रंगाच्या डब्यामधल्या पाण्यात तापमान जे आहे ते सर्वात अधिक राहणार आहे. कारण काय? तर यावरून सिद्ध काय होत आहे? तर बघा, या काळ्या रंगाच्या डब्यामधलं पाण्यात तापमान जे आहे ते अतिशय जास्त दिसतं आपल्याला. पाणी खूप गरम झालेलं आहे ते. म्हणजेच काय? तर या प्रयोगावर सिद्ध काय होत आहे? तर काळा रंग हा तापमान जे असतं उष्णता अधिक शोषून घेतो. म्हणजेच काय? अधिक गडद रंग किंवा डार्क रंग हे जे असतात ते नेहमी उष्णता हे खेचून घेतात. म्हणून बघा, जेव्हा उन्हाळा असतो ते आपल्याला आपले आई बाबा सांगतात की अरे, उन्हात जाताना काळ्या रंगाचे कपडे घालायचे नसतात. कारण काय? तर काळा रंग हा उष्णता जास्त शोषून घेतो. बरोबर आहे? आता बघा, तुम्हाला माहित काय दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये? तुम्हाला काय दिसतंय याच्यामध्ये? तर या पाण्यात तापमान जे आहे ते अधिक वाढलेलं दिसत आहे. कशामुळे? तर या काळ्या रंगाच्या आपल्या रंगामुळे. काळा रंग हा अधिक उष्णता शोषून घेतो, त्यामुळे यातलं पाण्यात तापमान जे आहे ते अधिक वाढलेलं आपल्याला त्याच्यामध्ये दिसत आहे. म्हणजे यावर प्रसिद्ध काय होत आहे? तर कुठलाही गडद रंग असो किंवा काळा रंग असो, तो अधिक उष्णता शोषून घेतो किंवा खेचून घेतो. त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये सुद्धा पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा अधिक म्हणजे हलका रंग जो असतो ते कपडे आपण नेहमी घालायला पाहिजे. काळा रंग हा उष्णता जास्त शोषून घेतो, खेचून घेतो. म्हणून आपण नेहमी काय करायला पाहिजे की अगदी हलक्या रंगाचे कपडे उन्हाळ्यामध्ये वापरायला पाहिजे. बरोबर? तर बघा, चित्र आपण पाहतो याच्यामध्ये बघा, दिसतो आपल्याच्यामध्ये लाल रंग आहे, काळा रंग आहे, गडद निळा रंग आहे. तर हे जे डार्क रंग आहे कसे आहे? उष्णता शोषून घेणारे रंग आहेत. म्हणून बघा तुम्ही, आपण घराला जेव्हा रंग देतो तेव्हा त्यावेळेला आपण घराच्या रंगाविषयी अधिक आपण काय करतो? काळजी घेतो. का बरं? तर आपल्या घराच्या बाहेरच्या भिंतीला आपण नेहमी अगदी डार्क रंग देत नाही. आपण अगदी फिकट रंग देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचं कारण काय आहे? तुम्हाला माहितीच आहे की नेहमी गडद रंग हा उष्णता शोषून घेतो. त्यामुळे घराच्या ज्या भिंती असतात त्या सुद्धा अधिक गरम होऊ शकतात. बघा, आता आपल्याला हे घर दिसतं चित्रामध्ये, तर याला सुद्धा काय रंग दिलेला आहे? लाल रंग दिलेला आहे. आणि लाल रंग हा गडद रंग आहे. त्यामुळे हा उन्हाळ्यामध्ये काय होतो? हा रंग उष्णता जास्त खेचून घेतो किंवा शोषून घेतो. त्यामुळे आपल्या घराच्या ज्या भिंती असतात सुद्धा अधिक गरम होतात. आणि त्या भिंती गरम झाल्यामुळे आपल्या घरात तापमान जे असतं ते अधिक वाढल्यासारखं आपल्याला वाटतं, है ना? बघा, आपल्याला त्यांनी सांगितलेलं तेच आहे जे तुम्हाला मी आता आधी बोलली होती. बरोबर आहे? म्हणजेच काय मुलांनो, की निसर्गातील अनेक वस्तू, उदाहरणार्थ झाडे, दगडगोटे, रस्ते आणि डोंगर, इतर बघताय तुम्ही? पहा, झाडे दिसतात त्याच्यामध्ये आपल्याला, दगडगोटे आहे, रस्ते आहे, डोंगर आहे, है ना? तर या ज्या सगळ्या आपल्याला वस्तू याच्यावर दिसून राहिलेल्या आहेत, या प्राण्यांचा वापर करून रात्रीच्या वेळेला आजूबाजूचा परिसर दिसू शकेल असा आपल्या कॅमेऱ्यांनी
विकसित केलेला आहे. तर आपली ही विज्ञानाची किमया आहे. बरोबर आहे. तर अशा या कॅमेऱ्याचा वापर करून आपण आजच्या वेळी सुद्धा पृथ्वीच्या हालचालीवर लक्ष ठेवू शकतो. आता हाच कॅमेराचा वापर करून आपण काय करू शकतो, बघा चित्र आपल्याला दिसतं याच्यामध्ये है ना, शत्रूंच्या हालचालीवर आपण लक्ष ठेवू शकतो. तर विद्यार्थी मित्र हो, आता या पुढचा भाग जो आहे हा आपण पाठ तिसऱ्या भागामध्ये पाहणारच आहोत. पुन्हा यामध्ये आपण काय करणार आहोत, प्रयोग पाहणार आहोत पुन्हा आपण याच्यामध्ये. तर विद्यार्थी मित्र हो, पाठाचं वाचन करायचं आणि पाठाचं वाचन करून प्रश्नांची सुद्धा उत्तरं जी असतात ती आपल्या पुस्तकातून शोधून मला वहीमध्ये लिहायची आहे. ठीक आहे.